नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर उमेश शिंदे, डिपार्टमेंट ऑफ सोशिओलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी, केटीएचएम कॉलेज, नाशिक. मित्रांनो, आपण आज एम-ए फर्स्ट इयरच्या जो काही स्ट्राइड अंतर्गत सर्टिफिकेट कोर्स आहे, त्या संदर्भात आपण आज चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण आज जो काही सेशन अजेंडा आहे आजच्या लेक्चरचा, त्यामध्ये आपण मुलाखत तंत्राचा किंवा मुलाखत तंत्राचे जे काही फायदे आहेत, त्या फायद्यांचा अभ्यास करणं हाच आपला लेक्चरचा पार्ट आहे. त्यामध्ये आपण समजून घेणार आहोत, की मुलाखत म्हणजे काय? लहानपणापासूनच किंवा आपण अभ्यासक्रमांमध्ये कुठेतरी मुलाखत हा शब्द हा आपण बऱ्याचशा वेळा त्याचा ऐकलेला आहे, जाणतो. त्याचा अर्थ काय आहे? परंतु आपण आज समाजशास्त्रामध्ये अथवा सामाजिक शास्त्रांमध्ये, संशोधनामध्ये याचा फायदा कसा होतो, याची चर्चा बरेचशा आपण लेक्चरमध्ये मागील केलेली आहे. त्यानंतर आपण मुलाखत तंत्राचे जे काही फायदे आहे, त्या फायद्यांची आजच्या लेक्चरमध्ये चर्चा करणार आहोत. त्यामध्ये आपण जर बघितलं तर सर्व प्रकारच्या तथ्यांची संकल्पना मुलाखत तंत्राचा हा पहिला फायदा म्हणून आपण कुठेतरी याच्याकडे बघतो. आपण मुलाखतीच्या संदर्भात आपण बघितलं, की संशोधक जो असतो, तो माहिती संकलनासाठी जे आपण विशिष्ट एखाद्या संशोधनाची जेव्हा दिशा ठरवतो, एखादा संशोधनाचा विषय ठरवतो, अशा वेळेस संशोधक जे काही अनेक प्रकारच्या तंत्रांचा वापर किंवा तथ्य संकलनासाठी वेगवेगळ्या प्रकारची तंत्र वापरली जातात. त्या तंत्रांपैकी एक तंत्र म्हणजेच मुलाखत. त्यालाच इंटरव्ह्यू असं म्हटलं जातं. या इंटरव्ह्यूच्या अथवा मुलाखतीच्या माध्यमातून आपण नकळतपणे किंवा संशोधनामध्ये माहिती संकलित करत असतो. आणि मग ही माहिती संकलित करत असताना जो काही संशोधक आहे, तो मुलाखत दात्याला अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो. आणि या प्रश्नांच्या माध्यमातून त्याची माहिती ही संकलित करत असतो अथवा मिळत असते. आणि मग या माहितीच्या आधारे आपण ते संशोधन कार्य कुठेतरी आपल्याला एक नवी दिशा देत असते. म्हणजे आपण जे संशोधन करत असतो, त्याला कुठेतरी त्या माध्यमातून, त्या तंत्राच्या साहाय्याने आपल्याला मदत होत असते. मग आपण आज ही जी काही मुलाखत तंत्र समाजशास्त्रामध्ये, या सामाजिक शास्त्रांमध्ये वापरले जाते, या मुलाखत तंत्रांचे जे काही फायदे आहे, या फायद्यांची चर्चा करत असताना आपण जर बघितलं तर पहिला म्हणजे सर्व प्रकारच्या तथ्यांची संकल्पना, हा पहिला त्याच्यामध्ये सांगता येईल. मुलाखत तंत्राचा पहिला फायदा म्हणजे या तंत्राद्वारे सर्व प्रकारची माहिती आपल्याला मिळू शकते. एवढेच नव्हे तर ही माहिती जशी व्यापक असते, तशी सखोलही असते. या सर्व क्षेत्रात या तंत्राचा वापर करता येतो. मग हा वापर करताना आपण जर बघितलं तर यामधून अनेक प्रकारची सखोल अशी सर्व माहिती, व्यापक स्वरूपामधली माहिती ही आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून मिळत असते. तशीच ती सखोलही असते. म्हणजे अत्यंत खोलवर माहिती आपल्याला त्या उत्तरदात्याकडनं कुठेतरी आपण ती मिळवत असतो. त्यानंतर दुसरा जो काही फायदा आहे या मुलाखत तंत्राचा, त्यामध्ये खाजगी आणि व्यक्तिगत माहिती. मुलाखतीद्वारे संवादाच्या या ओघामध्ये विविध प्रकारची व्यक्तिगत माहिती व गोपनीय माहिती देखील मिळू शकते. जो कोणी संशोधक असतो किंवा जो कोणी प्रश्न विचारणारे जे काही असतात संशोधक, ते जेव्हा उत्तरदात्याला, जो कोणी उत्तर देणारा निवेदक आपण त्याला म्हणतो, तो जेव्हा उत्तर देत असतो, तेव्हा आपण त्याच्या जीवनामधील खाजगी आणि व्यक्तिगत माहितींची उकल नकळतपणे त्यातून मिळवण्याचा प्रयत्न करत असतो. मग या मुलाखतीला सुरुवात झाल्यानंतर मुलाखतीच्या ओघामध्ये आपण विविध प्रकारची व्यक्तिगत, त्याच्या जीवनासंबंधातली त्याला आपल्याला हवी असणारी त्याची जी काही माहिती त्यांनी लपवलेली अथवा जी काही खोलवर जो अशी स्पष्ट करू शकत नाही, अशा माहितीची उकल म्हणजेच व्यक्तिगत माहिती आणि गोपनीय माहिती अशी आपण या मुलाखतीच्या तंत्राचा वापर करून संशोधक तो मिळवत असतो. मग तो अनेक प्रकारचे प्रश्न विचारून त्या उत्तरदात्याला भाग पाडतो आणि मग ते उत्तरदात्या आपल्या व्यक्तिगत जीवनाच्या संदर्भातली किंवा व्यक्तिगत अशी जी काही माहिती आहे किंवा जी गोपनीय आहे, जी आपण सर्वांसमोर सांगू शकत नाही, अशा गोपनीय माहितींचा उलगडा आपल्याला या माध्यमातून होत असतो. त्यानंतर दुसरं जर आपण बघितलं, तिसरं उदाहरण आपण त्याचं द्यायचं ठरलं, त्याचा फायदा जो आहे तो म्हणजे अमूर्त अध्ययन घटकांचं अध्ययन होत असतं. आता मूर्त आणि अमूर्त या 2 संकल्पना आपण समाजशास्त्रामध्ये या अगोदर पण एफ-वाय-बी-ए पासून शिकत आलेलो आहोत. मूर्त म्हणजे ज्या डोळ्यांना दिसतात आणि अमूर्त म्हणजे ज्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु मनोमय सृष्टीला त्यांचं आकलन होत असतं. मग या अशा अमूर्त ज्या आहे, ज्या दिसत नाही परंतु त्याचं आकलन होतं, अशा अमूर्त व अध्ययन घटकांचं अध्ययन हा देखील मुलाखत तंत्राचा एक फायदा आपल्याला सांगता येईल.
मग आता या तंत्राद्वारे व्यक्तीच्या भावनांना, विचार, त्यांची मते, त्यांचे दृष्टिकोन, त्यांची मूल्य या बाबी अमूर्त व अदृश्य असतात. जे एखाद्या व्यक्तीच्या विचारामध्ये, त्याचे विचार डोक्यामध्ये काय चालू आहे आपल्याला समजतंय, हा विचार करतोय, परंतु काय विचार आहे हे आपल्याला दिसू शकत नाही. किंवा एखाद्या गोष्टीकडे, एखाद्या घटकाकडे त्या व्यक्तीचा असणारा बघण्याचा दृष्टिकोन हा देखील याच्यात आपल्याला अभ्यासता येतो. त्याची मूल्य, त्याचे विचार, त्याच्या भावना म्हणजे वेगवेगळ्या घटकासंदर्भात किंवा व्यक्तीच्या संदर्भात एकमेकांच्या असणाऱ्या भावना किंवा व्यक्तीच्या ती जी काही व्यक्ती असेल तिच्या भावना, तिचे विचार, तिची मतं, तिची दृष्टिकोन आणि त्यांची मूल्य अशा ज्या काही अमूर्त बाबी आहेत, ज्या दिसू शकत नाही, परंतु त्याचं आकलन होतं. म्हणजे त्या अमूर्त असतात, अदृश्य असतात. याचा प्रभाव काय आहे तो जाणून घेता येतो. म्हणजे आपण एखाद्या घटकाचा, एखाद्या समुदायाचा अभ्यास करत असताना त्या समुदायाकडे आपल्या बघण्याचा दृष्टिकोन काय आहे? किंवा वेगळा समाज त्या व्यक्तीकडे जसं आपण आदिवासींचा जर अभ्यास करायला ठरवलं, तर प्रगत समाज कुठेतरी त्यांना मागासलेले किंवा अप्रगत, साधी, साधी माणसं किंवा रानटीपणा अशी काही लक्षणं बोलली जातात, असं म्हटलं जातं. यांचा बघण्याचा दृष्टिकोन तसा असतो. तर तसा नसून ते देखील माणूस आहे. त्याच्याकडे बघण्याचे वेगवेगळ्या प्रकारचे दृष्टिकोन राहू शकतात. तर ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या दृष्टिकोनांचा अभ्यास आपल्याला मूर्त व अध्ययन घटकाचं अध्ययन करणं हा देखील या मुलाखत तंत्राचा आपल्याला वापरू शकतो. मग मुलाखतीच्या माध्यमातून आपण तो व्यक्ती त्या घटकाकडे अथवा त्या समुदायाकडे किंवा त्या विशिष्ट एककाकडे कसा बघतो? त्याच्या संदर्भात म्हणजे त्या समुदायाच्या संदर्भात, त्या घटकाच्या संदर्भात, त्या समुदायाच्या, त्या संस्थेच्या संदर्भात ते व्यक्तीचे विचार काय आहेत? त्यांच्या संदर्भात त्याची मतं कोणती आहेत? त्याचा दृष्टिकोन कोणता आहे? त्याचे मूल्य काय आहेत? या बाबी आपण नकळतपणे त्याच्या उलगडा या माध्यमातून होत असतो. म्हणून मुलाखत तंत्राचा हा देखील एक अमूर्त व अध्ययन घटकांचे अध्ययन हा मुद्दा आपल्याला महत्त्वाचा राहील. त्यानंतर आपण जर बघितलं तर पुढचं म्हणजे पारस्परिक प्रेरणास्थान अध्ययन. मुलाखतीमध्ये 2 किंवा अधिक व्यक्तींच्या विचारांची आदान-प्रदान ही होत असते. संवादाच्या ओघात एखाद्या समस्येचे नवनवे पैलू हे लक्षात येतात. मुलाखत घेताना तिथे कमीत कमी 2 व्यक्ती पाहिजे. एक मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा म्हणजे उत्तरदाता आणि निवेदक किंवा संशोधक अथवा एकापेक्षा किंवा दोनापेक्षा अधिक पण व्यक्ती त्या विचाराचे आदान-प्रदान ही मुलाखतीच्या माध्यमातून होत असतात. आणि मग या संवादाच्या ओघामध्ये जेव्हा आपण मुलाखत घेतो तेव्हा एखाद्या समस्येची, ती समस्या आपण छोटी समस्या असेल, परंतु त्या समस्येची जेव्हा आपण उकल करतो, ती समजावून घ्यायचा प्रयत्न करतो. त्याचे नवे-नवे असे पैलू हे आपल्या समोर येत असतात. आणि मग त्याची नोंद घेऊन आपल्याला संशोधन करताना त्याची जास्तीत जास्त मदत ही होते. म्हणून पारस्परिक प्रेरणास्थान अध्ययन हा देखील मुलाखत तंत्राचा एक फायदा आपल्याला इथे सांगता येईल. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे भूतकालीन घटकांचे अध्ययन. मुलाखतीचा जो काही महत्त्वाचा अजून फायदा म्हणजे भूतकालीन घटनांचे अध्ययन. भूतकाळामध्ये अनेक प्रकारच्या घटना घडून गेलेल्या असतात. आपल्या संशोधनाच्या संदर्भात आपल्याला त्याचे काही रेफरन्सेस लागले, तर आपण भूतकालीन घडणाऱ्या घटनांचं अध्ययन करण्यामध्ये आपल्याला निश्चितच या मुलाखत तंत्राचा वापर होत असतो. मुलाखत तंत्राद्वारे भूतकालीन घटना व त्यांचा प्रभाव जाणून घेता येतो. भूतकालीन समाजामध्ये कोणत्या घटना घडल्या, त्याचा प्रभाव काय समाजावरती पडला, याची जाणीव आपल्याला या कुठेतरी या माध्यमातून होत असते. तसेच म्हणजे कारण वर्तमानकालीन घटनांचे कारण, भूतकालीन काळीन ज्या घटना घडल्या त्याचा प्रभाव जाणून घेता येतो. तसेच वर्तमानकालीन घटनांचे कारण भूतकाळात दडलेली असते, ही कारणे देखील आपल्याला जाणून घेता येतात. एखाद्याकडे त्या व्यक्तीचा बघणारा दृष्टिकोन किंवा आपण एखाद्या समाजाकडे बघणारा, एखाद्या एककाकडे, संस्थेकडे अशा काही भूतकाळामध्ये घटना घडलेल्या असतात आणि आज त्याच्या प्रभावातून आपण आज त्याच्याकडे देखील त्याच दृष्टिकोनातून बघत असतो. जसं आपण वेगवेगळ्या प्रकारच्या अशी बरीचशी उदाहरणं आपल्याला देता येतील, की पूर्वी ज्या काही दंगली झालेल्या असतील, काही फाळणी झालेली असेल, त्याचे परिणाम आजही नकळतपणे समाजामध्ये आपल्याला ते दिसून येतात. त्याचंच एक भूतकालीन घटनांचं अध्ययन हा मुलाखत तंत्राचा कुठेतरी आपल्याला फायदा असं. त्यानंतर मनोवैज्ञानिक घटकांचे अध्ययन. मुलाखत हे मानसशास्त्रीय अध्ययन करण्याचे उत्कृष्ट अशी साधन आहे. कारण मुलाखतीद्वारे व्यक्तीच्या भावभावना, विकास, विचार, राग, द्वेष, मनोप्रवृत्ती, तिचे उद्देश, भावनांचे चढ-उतार या अनेक सर्वांचा मानसशास्त्रीय अभ्यास करणं गरजेचं असतं
आणि तो अभ्यास करताना आपल्याला कुठेतरी मुलाखत तंत्राचा इथे वापर होऊ शकतो. मुलाखत तंत्र इथे म्हटल्याप्रमाणे, की मानसशास्त्रीय अध्ययन करण्याचं उत्कृष्ट साधन आहे. कारण व्यक्तीच्या विचारांचं, व्यक्तीच्या मानसिकतेचा अभ्यास करणं देखील समाजामध्ये गरजेचं असतं आणि मग या मानसिकतेमध्ये ती जी काही व्यक्ती आहे, मुलाखतीद्वारे व्यक्तीच्या भावभावना, तिच्या त्या एकाकडे, त्या घटकाकडे त्या बघण्याचा दृष्टिकोन, त्यांच्या भावभावना काय आहेत, ते समजावून घेणं गरजेचं आहे. विकास, विचार त्या वेगळ्या पद्धतीने कसा विचार करतात, त्या घटकाकडे बघून तो पण जाणून घेणं गरजेचं आहे. राग आणि द्वेष, त्या व्यक्तीला त्या घटकाविषयी असणारा राग, त्याचा द्वेष किती आहे, हे पण समजून घेता येतं. त्यांची मनप्रवृत्ती, तिची जी काही उद्देश आहे, मनोप्रवृत्ती, तिचे उद्देश, तसेच भावनांचे चढ-उतार, या सर्वांचा मानसशास्त्रीय अभ्यास करायचा असेल, तर मुलाखत हे अत्यंत महत्त्वाचं साधन किंवा तंत्र म्हणून आपल्याला निश्चितच त्याचा फायदा होत असतो. त्यानंतर लवचिक तंत्र म्हणून आपल्याला त्याचा वापर होतो. लवचिक तंत्र याचा अर्थ या तंत्रात थोडीफार लवचिकता असते. म्हणजे आपण जेव्हा अनेक प्रकारच्या मुलाखतीच्या माध्यमातून जेव्हा संशोधक संशोधक जो आहे तो उत्तरदात्याला जेव्हा अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची एक यादी बनवतो, तर त्या प्रश्नांचा क्रम आपण बदलता येऊ शकतो. म्हणजे पूर्वी आपण एखाद्या व्यक्तीची मुलाखत घेत असताना तिचं मन दुखवेल असे प्रश्न आपण नंतर पण घेऊ शकतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांचे आपल्याला महत्त्वाचे जे प्रश्न आहेत ते वरती पण घेऊ शकतो. म्हणजे या तंत्रामध्ये थोडीफार त्याच्यामध्ये लवचिकता आहे. ते प्रश्नांचा क्रम आपण चढ-उतार किंवा त्याचा क्रम हा बदलता येऊ शकतो. त्यानंतर पुढचा जो काही त्याचा फायदा आहे मुलाखत तंत्राचा तो म्हणजे माहितीची सत्यता पारखता येते. जी काही माहिती आपण मुलाखतीमधून जी काही प्राप्त केलेली आहे, संशोधक जे काही अनेक प्रकारचे प्रश्न विचारतो, त्यातून त्याची उत्तरांची उकल होते. मग ही जी काही माहिती मिळते, या तंत्रामुळे मिळालेल्या माहितीचा खरेपणा पडताळून पाहता येतो. बोलण्यातील विसंगती लक्षात येते. ती व्यक्ती खरं बोलते की खोटं बोलते, हे आपल्याला जाणून घ्यायचं असेल, तर ह्या वेगळ्या प्रकारच्या विसंगती किंवा त्यातून जी काही आहे, म्हणजे जी काही आपल्याला त्या व्यक्तीने सांगितलेली माहिती आहे, ती कितपत खरी आहे, कितपत खोटी आहे, याची शहानिशा करता येते. थोडक्यात त्याची जी काही माहितीची सत्यता आहे ती पडताळता येते. तर या अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून आपण आज जे काही लेक्चर घेतलं त्यामध्ये मुलाखत तंत्राचे फायदे हे काय आहेत हे समजावून घेतले. मुलाखत हे संशोधनातील एक नवे तंत्र आहेत. या तंत्राचा वापर करून संशोधनाला नवी दिशा देता येते. संशोधन करत असताना अनेक प्रकारच्या संशोधनामध्ये मुलाखत, अणुसूची, प्रश्नावली अशा वेगवेगळ्या तंत्रांचा वापर करता येतो. परंतु गुणात्मक पद्धतीच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर व्यष्टी अध्ययन पद्धत ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती संकलित करण्याची, संशोधनापर्यंत सखोल अशी माहिती मिळवण्याचं साधन म्हणून बघितलं जातं. आणि या व्यष्टी अध्ययनाच्या अंतर्गत मुलाखत हा महत्वाचं जे तंत्र याच्यामध्ये संकलनासाठी संशोधनामध्ये वापरतात. या तंत्राचे फायदे तोटे काय? याची व्याख्या काय? त्याचे प्रकार कोणते? हे आपण मागील लेक्चरमध्ये बघितलं होतं. परंतु या तंत्राचा फायदा देखील होतो. हे वेगवेगळ्या प्रकारचे फायदे आपण आजच्या लेक्चरमध्ये जे जाणून घेतले, या फायद्यांमध्ये आपण बघितलं, की वेगवेगळे फायदे आपण बघितले. त्याच्यामध्ये पहिला जो फायदा आपण बघितला होता, की सर्व प्रकारच्या तथ्यांची संकल्पना. दुसरा फायदा पाहिला होता आपण खाजगी व व्यक्तिगत माहिती मुलाखतीच्या माध्यमातून आपण कशी मिळवू शकतो. त्यानंतर आपण पाहिलं होतं अमूर्त असे अध्ययन घटकांचं अध्ययन कसं मुलाखतीच्या माध्यमातून होतं. ते व्यक्तीच्या भावना, विचार, मते, त्याचे दृष्टिकोन, त्यांची मूल्य या ज्या काही अमूर्त आणि अदृश्य बाबी आहेत, या सगळ्या कशा समजावून घेता येतात. त्यांचा त्या व्यक्तीवर असणारा प्रभाव काय आहे, तो जाणून घेता येतो. त्याच पद्धतीने पारस्परिक प्रेरणात्मक अध्ययन हे पण कसं महत्वाचं आहे आणि मग व्यक्तीच्या आदान-प्रदान क्रिया कशा होतात, व्यक्तीचे विचार, संवादाच्या ओघामध्ये जी एखादी समस्येचे नवनवं पैलू कसे समोर येतात, याची आपण चर्चा केली. त्यानंतर पुढील आपण मुद्दा जो बघितला, की भूतकालीन घटनांचं देखील अध्ययन होतं. भूतकाळात अशा काही घटना घडलेल्या असतात. त्याचा प्रभाव समाजावरती किंवा त्या घटनेवरती कसा असतो आणि मग भूतकाळात दडलेले जे काही असते त्याचे जी काही कारणं आहेत, ती समजावून घेण्याचं एक साधन म्हणून मुलाखत तंत्राकडे देखील बघितलं जातं. तसंच मनोवैज्ञानिक घटकांचं अध्ययन हा देखील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. समाजामध्ये राहत असताना त्याच्या भावभावना, त्याच्या विचारांचं देखील सखोल अध्ययन करायचं असेल, मग त्यासाठी आपल्याला मनोवैज्ञानिक अध्ययनासाठी कुठेतरी मुलाखत आणि मानसशास्त्रीय अध्ययन करणं हे एक त्याच्यासाठी उत्कृष्ट असं साधन मानलं जातं आणि मग या माध्यमातून
त्या व्यक्तीच्या भावभावना, विकास, त्यांचे विचार, त्या व्यक्तीचा राग, द्वेष, मनप्रवृत्ती, तिचे उद्देश आणि भावनांचे चढ-उतार या सर्वांचा मानसशास्त्रीय असा अभ्यास आपल्याला करता येतो. तसंच मुलाखत तंत्र हे एक लवचिक तंत्र आहे. प्रश्नांचा क्रम कसा बदलता येतो, कमी जास्त करता येतो, याची पण आपण चर्चा केली. त्यानंतर माहितीची सत्यता पारखायची असेल, माहितीची शहानिशा जी काही मिळालेली माहिती ती खरी की खोटी, ती शहानिशा करण्याचं म्हणजेच माहितीची सत्यता पारखण्याचं एक साधन म्हणून देखील मुलाखतीचा वापर केला जातो. तर अशा या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करून आपण आजच्या लेक्चरमध्ये मुलाखत तंत्राचे जे काही फायदे आहेत, ते आपण समजावून घेतलेले आहेत. धन्यवाद.